Hello, everyone. Thank you for inviting me today to speak on this topic of nutrition and wellness. तर माझं नाव आहे डॉक्टर ईशा वैद्य. मी एक डॉक्टर आहे बाय प्रोफेशन आणि मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय न्यूट्रिशन आणि डायटेटिक्समध्ये. तर आय विल जस्ट एक्सप्लेन यू अ बेसिक डिफरन्स बिटवीन अ न्यूट्रिशनिस्ट अँड अ dietitian, somebody who is just a nutritionist and somebody who is nutritionist as well as a dietitian. तर जे न्यूट्रिशनिस्ट असतात ते तुमच्या हेल्थ आणि तुमचे डाएट प्लॅन्स तयार करायला मदत करतात आणि मोस्टली त्यांना कुठल्या हॉस्पिटल सेटअप्समध्ये किंवा क्लिनिकल साईडमध्ये प्रॅक्टिस करायला अलाउड नसतं. बट somebody who is nutritionist as well as dietitians, they are allowed to practice in hospital setting आणि क्लिनिकल साईड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे न्यूट्रिशनिस्ट जे फक्त न्यूट्रिशनची ज्यांच्याकडे क्रेडेन्शियल डिग्री असते तर ते सर्टिफिकेशन असतं, तर ते हेल्दी लोकांना डाएट देऊ शकतात. आणि समबडी हु इज न्यूट्रिशनिस्ट ॲज वेल ॲज डायटिशियन ते एका क्लिनिकल ॲस्पेक्टशी डील करतात, जसं की क्लिनिकल डिसऑर्डर्स आहेत लाईक PCOS असेल किंवा डायबिटीस असेल किंवा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, अजून जे दुसरे किडनी रिलेटेड हेल्थ इश्यूज असतील तर त्याच्याशी रिलेटेड जे मील प्लॅन्स बनवायचे त्याच्याबरोबर क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट काम करू शकतात. तर मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी एका क्लिनिकल सेटिंगमध्ये काम करते. म्हणजे आय एम अटॅच विथ डिफरंट क्लिनिक्स फॉर मेकिंग द मील प्लॅन्स विथ द पेशंट्स. तर साधारण आज आपण जे टॉपिक्स बोलणार आहे त्याचा मी एक शॉर्ट इंट्रोडक्शन देते की मी कुठल्या कुठल्या टॉपिकवरती बोलणार आहे. तर याच्यामध्ये मोस्टली आपण आज इन्क्लूड करतोय जे मोस्टली जे बेसिक हेल्थ पिलर्स आहेत, जसं की स्लीप, न्यूट्रिशन, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि एक्सरसाइज. हॅलो, ऑडिबल आहे ना मी? हो, हॅलो. हो. येस, ऑडिबल आहात. ओके ओके. ऑल राईट. तर जे न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स मधला जो मेन अप्रोच आहे, जो जेव्हा तुम्ही कुठलाही मील प्लॅन बनवता किंवा कुठलाही डाएट प्लॅन बनवता, तो एक होलिस्टिक अप्रोच असायला पाहिजे. म्हणजे मोस्टली आजकाल जे डाएट प्लॅन्स बनवले जातात ते फक्त कॅलरीज इन आणि कॅलरीज आउट किंवा किती कॅलरीज खाल्ले पाहिजेत ह्याच्यावरती बेस्ड असतात. पण माझा जो अप्रोच आहे तो इट इज नॉट जस्ट बेस्ड ऑन द कॅलरीज, पण ओव्हरऑल होलिस्टिक अप्रोच अबाउट द हेल्थ, की त्याच्यामध्ये तुमची झोप कशी असली पाहिजे, तुमचं न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमची स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्ही कसं केलं पाहिजे आणि तुमचा एक्सरसाइज कसा असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी, इवन तुमचे सोशल रिलेशन्स कसे असतात आणि त्यावरती तुमची मेंटल हेल्थ डिसाईड होते. तर ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून तुम्ही एक कुठल्याही मील प्लॅनची एक रुटीन ठरवता किंवा आणि ते जेव्हा तुम्ही तो मील प्लॅन कुणालाही देतात, पेशंटला, क्लायंटला, तर त्यांना जो रिझल्ट येतो तो खूप मच बेटर असतो रादर दॅन समवन हु इज गिव्हिंग यू अ मील प्लॅन जस्ट बेस्ड ऑन द कॅलरीज किंवा किती कमी खायचंय किती जास्त खायचंय. हा खूप रेस्ट्रिक्टिव्ह अप्रोच आहे टू लुक टुवर्ड्स मेकिंग अ डाएट प्लॅन. तर सो बेसिकली अपार्ट फ्रॉम स्लीप, न्यूट्रिशन, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि एक्सरसाइज, महत्वाची गोष्ट जेव्हा आपण एखादा मील प्लॅन बनवतो ती स्टार्ट होते तुमच्या गट हेल्थ आणि हॉर्मोन्स पासून. तर तुमची गट हेल्थ म्हणजे तुमचं डायजेशन कसं आहे आणि तुमचे हॉर्मोन्स, की जे तुमच्या बॉडीमध्ये वेगवेगळे प्रकारचे जे हॉर्मोन्स सिक्रीट होतात ते कसे प्रोड्यूस होतात आणि ते कसं काम करतात. ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते तुमच्या फाउंडेशन ऑफ युअर ओव्हरऑल हेल्थ डिसाईड करतात. सो बेसिकली ॲज अ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आय वर्क विथ पीपल ऑन द बेसिस ऑफ गट हेल्थ अँड हॉर्मोन्स. बेसिकली आय स्टार्ट फ्रॉम देअर. म्हणजे पहिल्यांदा आपण पेशंटची डायजेस्टिव्ह हेल्थ ॲड्रेस करतो, त्याच्यावरती आपण वर्क करतो की तुमचं डायजेशन कसं इम्प्रूव्ह करता येईल. आणि देन वी गो टुवर्ड्स मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी ऍड करू शकता तुमच्या डाएटमध्ये किंवा कुठल्या गोष्टी काढून टाकता येतील यावरती आपण काम करतो. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे नर्वस सिस्टम रेग्युलेशन. तर नर्वस सिस्टम रेग्युलेशन जो पार्ट आहे त्याच्यामध्ये असं असतं की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असते आणि एक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असते. सो आताचं जे करंट लोकांचं लाईफस्टाईल आहे
त्याच्यामध्ये मोस्टली आपण मोस्ट ऑफ द टाइम आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम मध्ये ऑपरेट करतो. जे जे म्हणजे की आपण कॉन्स्टंटली फाईट ऑफ फ्लाईट मोडमध्ये असतो, की कॉन्स्टंटली आपण कुठेतरी धावतोय किंवा कुठलं तरी काम करतोय किंवा गडबडीत सकाळच्या गोष्टी रुटीन आपलं चालू होतं. तर युजली असं जे रुटीन असतं ते कॉन्स्टंटली आपल्याला एक फाईट आणि फ्लाईट मोडमध्ये ठेवतं. आणि त्याच्यामुळे आपली जी नर्वस सिस्टम आहे ती कॉन्स्टंटली एका स्ट्रेस सिच्युएशनमध्ये, म्हणजे इट्स नॉट समथिंग यू आर नॉट काम, कॉन्स्टंटली यू आर अंडर स्ट्रेस. आणि जी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असते विच हेल्प्स यू टू स्विच टू अ रेस्ट अँड डायजेस्ट मोड. तर एक्झॅक्टली रेस्ट आणि डायजेस्ट मोड म्हणजे जिथे तुमच्या बॉडीचे सगळे फंक्शन हे व्यवस्थित आणि शांतपणे चाललेत आणि त्या सिस्टीममध्ये तुम्ही जे काही फूड म्हणजे जे काही अन्न खाता ते तुम्हाला व्यवस्थित डायजेस्ट करता येतं, ॲब्झॉर्ब करता येतं, ॲसिम्युलेट करता येतं. त्याच्यामुळे तुमचं जे ओव्हरऑल हेल्थ आहे ती खूप व्यवस्थित इम्प्रूव्ह होते. तर या गोष्टीवरती पण एक काम करणं वेन यू मेक अ डाएट प्लॅन विथ अ पेशंट हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर आय ऑल्सो फाइंड इम्पॉर्टंट की जो एक त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे की बॉडी इमेज हिलिंग आणि फूड सायकोलॉजी. तर तुमच्या बॉडीशी रिलेटेड काय थॉट्स आहेत की मोस्ट ऑफ द टाइम मी बघते की माझ्या प्रॅक्टिसमध्ये की खूप साऱ्या म्हणजे युजली ग्रुप ऑफ अ विमेन म्हणजे इन द एज ग्रुप ऑफ यू कॅन से 30 to 30s or 40s मधल्या युजली बायकांना असे थॉट्स असतात की ओके मी खूप जाड आहे किंवा मी खूप माझा वेट लूजच होत नाहीये किंवा मला सतत असे लोकांकडनं फीडबॅक येतात की माझं वेटच कमी होत नाही. मग तुमच्याकडे तुमचा जो त्या गोष्टीकडे बघण्याचा जो अप्रोच होतो तो कॉन्स्टंटली असा एक क्रिटिकल अप्रोच होतो, टू अप्रोच टुवर्ड्स अ वेट लॉस. तर त्याच्यावरती जेव्हा वेन यू वर्क ऑन दोज थॉट्स ही जी तुमची सायकोलॉजी आहे ती पण खूप इम्पॉर्टंट आहे. वेन यू वर्क विथ समवन हे थॉट्स ऍड्रेस करणं पण खूप गरजेचं आहे. जेव्हा वेन यू वर्क ऑन दिस साइड ऑफ समवन्स बॉडी इमेज हिलिंग तुमचा वेट लॉस पण तितका स्पीड अप व्हायला मदत होतं. कारण की जेव्हा तुम्ही कॉन्स्टंटली एका क्रिटिकल माइंडसेटमध्ये असता तेव्हा तुम्ही जे हॅबिट्स फॉलो करता ते तुम्हाला त्याच्याशी स्टिकअप राहायला राहत नाही. कारण की तुम्ही कॉन्स्टंटली एकदा मग तो डाएट प्लॅन फॉलो करणार मग तो मधनं सोडून देणार. तर ह्याच्यामध्ये बॉडी इमेज हिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आय वर्क ऑन दीज थिंग्स ॲज वेल, लाईक व्हॉट इज युअर सायकोलॉजी रिलेटेड टू युअर फूड, दॅट ऑल्सो मॅटर्स. त्याच्यानंतर एक आहे की हाऊ टू ओव्हरकम बिंज इटिंग. तर मोस्टली आपण बघतो की खूप साऱ्या लोकांना एकदा एखादा गोष्ट खायला लागली किंवा ती खूप जास्त प्रमाणात खायची सवय असते. तर त्याच्यामुळे असं होतं की तुम्ही तो पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाता आणि मग तो थांबत नाही किंवा माइंडलेस स्नॅकिंग असतं थ्रू आउट द डे. तर त्यात दिस ऑल्सो फॅक्टर कॉजेस फॉर युअर वेट गेन की यू आर कॉन्स्टंटली माइंडलेसली स्नॅकिंग थ्रू आउट द डे. त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये हे एक शॉर्ट इंट्रोडक्शन दिलंय. ह्याच्या पुढे आपण आता मी या सगळ्या गोष्टी एक एक वन बाय वन एक्सप्लेन करते. तर जो मी फर्स्ट फॅक्टर सांगितला तो म्हणजे स्लीप. तर कुठल्याही हेल्थ इश्यूवरती काम करताना किंवा कुठलाही तुम्ही डाएट प्लॅन बनवत असाल तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण कन्सिडर कराव्या लागतात की जसं की तुमची झोप कशी आहे. तर when you sleep, your ideal sleep time should be around 10 PM in the night आणि कमीत कमी तुम्ही एक 7 to 8 hours ऑफ स्लीप तरी घ्यायला पाहिजे सो दॅट तुमची बॉडी व्यवस्थित फंक्शन करते. 6 to 7 hours for some age groups and for some age group it is around like 7 to 8. Usually with age थोडासा तो जो म्हणजे स्लीप आवर्स आहे ते कमी होत जातात. पण युजली आय थिंक अ हेल्दी पर्सन शुड टेक अराउंड लाईक 7 hours ऑफ स्लीप ॲटलीस्ट 7 to 8 hours ऑफ. त्याच्यामध्ये जे स्लीप हा फॅक्टर काय इम्पॉर्टंट आहे वेट लॉसमध्ये कारण की
तुमच्या बॉडीचं जे डिटॉक्सिफिकेशन होतं, ते लिव्हर डिटॉक्सिफिकेशन दॅट हॅपन्स between the time period of 10 to like 2 p.m. And when you sleep deeply during this time period, तर तुमच्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन चांगलं झाल्यानंतर तुमच्या ज्या बॉडीमध्ये जे फॅट स्टोरेज असतं ते युजल जे फॅट कन्व्हर्जन जी प्रोसिजर आहे ग्लुकोज टू फॅट, ती खूप बेटर होते. आणि मग त्याच्यामुळे मोस्टली तुमचं जे मसल बिल्डिंग आहे किंवा वेट लॉस फॅट लॉस आहे, this procedure will be much much better if you sleep on time and wake up on time. आणि मग मोस्टली जेव्हा तुमची स्लीप व्यवस्थित नसते तेव्हा कॉर्टिझॉल जो आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिझॉल नावाचा हार्मोन असतो तो युजली इट कॉजेस लॉट ऑफ इट्स बेसिकली अ स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिझॉल. त्याच्यामुळे पण बरेच प्रॉब्लेम होतात. तर स्लीपचा हा इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे स्लीप इज कन्सिडर्ड ॲज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर वाईल. तर त्याच्यासाठी तुम्ही काय काय करू शकता की साधारण झोपेच्या आधी तुम्ही कमीत कमी 1 तास तरी तुमचा गॅजेट्स ऑफ राहिले पाहिजेत. त्याच्यामुळे तुमचं जे ब्लू लाईट एक्सपोजर आहे ते कमी होतं. आणि जेव्हा तुमचं ब्लू लाईट एक्सपोजर कमी होतं तेव्हा तुम्हाला लवकर व्यवस्थित झोप लागते. त्यामुळे इट इज युजली ॲडवाइज की झोपेच्या आधी कमीत कमी 1 तास तरी तुमचा फोन कमीत कमी बंद असला पाहिजे. त्याच्यानंतर मोस्टली जे आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स असतात लाईक क्लेप्टिन आणि ग्रेलिन, जे तुम्हाला एक अन्न खाल्ल्यानंतर एक जे सॅटिस्फॅक्शन किंवा सटायटी जे असते त्याचं जे फिलिंग असतं ते हे 2 हॉर्मोन्स देतात. आणि हे पण हॉर्मोन्स तुमच्या स्लीपमध्ये सिक्रीट होतात जेव्हा तुम्ही झोपता व्यवस्थित. आणि जर एखाद्याने व्यवस्थित झोप नाही घेतली तर ह्या हॉर्मोन्समध्ये पण इम्बॅलन्स होतो. आणि मग युजली अशा कंडिशनमध्ये तुम्हाला म्हणजे दिवसाच्या वेळेला वेगवेगळे क्रेविंग्स होतात किंवा काही काही खायची इच्छा होतीये. तर ह्या गोष्टी पण जो माणूस व्यवस्थित झोपला नाहीये त्या किंवा खूप दिवसापासून असा पॅटर्न आहे की झोप लागत नाहीये नीट, तर अशा गोष्टीमध्ये ह्या लोकांना मग सकाळच्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खायची इच्छा होते. मध्ये सॉल्टी असेल किंवा शुगरी फूड असेल त्यातल्यापैकी, म्हणजे त्यामुळे झोप ही खूप महत्वाची गोष्ट आहे वेन यू ऍड्रेस एनिथिंग रिलेटेड टू वेन यू वर्क विथ एनी लाईफस्टाईल कंडिशन और वेट लॉस. सो स्लीप इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. त्याच्यानंतर जो सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो न्यूट्रिशन. सो ऑब्व्हियसली लाईक जे न्यूट्रिशनिस्ट काम करतात आणि तुम्हाला सांगणार की तुम्ही काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे आणि तुमचा पोर्शन कंट्रोल कसा असला पाहिजे. त्याच्यामध्ये न्यूट्रिशनमध्ये मग तुमचं कार्ब्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि कुठल्या प्रकारचे तुम्ही प्रोटीन खाऊ शकता किंवा कुठल्या प्रकारचे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्ब्स इन्क्लूड करू शकता. या सगळा पार्ट जो आहे तो न्यूट्रिशनमध्ये येतो. त्यामुळे त्याच्यामध्ये जो डाएटचा जो पार्ट आहे तो ऑब्व्हियसली आपण त्याच्यामध्ये काम करतो. तर मग ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स असतील जसं की मिलेट्स असतील किंवा मग ब्राऊन राईस असेल किंवा होल व्हीट असेल तर हे कार्ब्समध्ये येणार. आणि प्रोटीनमध्ये मध्ये डाळ असेल किंवा लेग्युम्स, पनीर. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर मग एग्स, चिकन, फिश ह्या गोष्टी. फायबर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे रॉ व्हेजिटेबल्स खातो किंवा सॅलेड खातो किंवा कोशिंबीर आपण जसं आपल्या घरी बनवून खातो तसं. आणि हा सगळा जो पार्ट आहे तो फायबरमध्ये येणार. आणि वेगवेगळ्या तुमच्या डाळ, लेग्युम्स ह्याच्यामध्ये पण थोडाफार प्रमाणामध्ये फायबर्स ऑब्व्हियसली असतं. त्याच्यानंतर हेल्दी फॅट्स जसं की तूप किंवा घी आणि वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स जसे आपण ते आजकाल लोक खातात पंपकिन सीड्स, त्याच्यानंतर फ्लॅक्स सीड्स, सनफ्लावर सीड्स. ह्या सगळ्या सीड्समध्ये पण हेल्दी फॅट्स असतात. त्याच्यानंतर त्याचे नट्स असतात लाईक आल्मंड्स किंवा कॅशू नट्स, त्याच्यामध्ये पण हेल्दी अमाऊंट ऑफ फॅट्स असतात. तर जेव्हा तुमच्या एका प्लेटमध्ये व्यवस्थित कार्ब्स, प्रोटीन, फॅट्स आणि फायबर असतात तेव्हा ती एक बॅलन्स प्लेट असते. तर मी त्या बॅलन्स प्लेटबद्दल नंतर बोलेन आफ्टर द नेक्स्ट लास्ट पार्ट. पण इथे मी जस्ट ह्याचं इंट्रोडक्शन देताना सांगते. तर ओके, जेव्हा या गोष्टी तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करता तेव्हा मोस्टली ती एक बॅलन्स प्लेट होते आणि दिस विल हेल्प यू विथ अचिव्हिंग
any of your health goal, like a weight loss, or if you want to reduce any symptoms you have with your lifestyle condition. त्याच्यानंतर जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो म्हणजे मुवमेंट. मुवमेंट म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा एक्सरसाइज झाला, ॲज वेल ॲज तुम्ही दिवसभरात तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात हे पण खूप मॅटर करतं. तर काही लोक समजतात की मुवमेंट म्हणजे फक्त तुम्ही जिममध्ये जाऊन जे 1 तास वर्कआउट करणारे किंवा वेट लिफ्टिंग करणारे, किंवा तुम्ही जो काही तिथे जो 1 तासाचा वर्कआउट करता तो वर्कआउट केला म्हणजे झालं. पण ऍक्च्युली तुमच्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम जे असतं ते तेव्हाच कायम ऍक्टिव्ह आणि मेंटेन राहतं जेव्हा तुम्ही तुमच्या वर्कआउट, जसं की तुमचा 1 तास वर्कआउट टाइम पिरियड आहे सकाळी, तर तो सोडून पण तुम्ही दिवसभर किती स्टेप्स घेता किंवा तुम्ही किती वॉकिंग करताय, तुम्ही किती सेट एकाच जागी बसून काम करत नाही आहात, किंवा तुम्ही नुसतंच तुमच्या लॅपटॉप समोर बसून काम करतायत, का तुम्ही वॉक करताय, मध्ये मध्ये थोडासा काहीतरी काम करतायत, किंवा तुम्ही कुठलं तरी वेट लिफ्ट करून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ठेवताय. या सगळ्या गोष्टी पण डिसाईड करतं की तुमचा वेट लॉस कसा स्पीडअप होणार आहे. कारण की काही वेळेला असं होतं की लोक फक्त जिमचा वर्कआउट करतात आणि मग ते दिवसभर एकाच ठिकाणी बसलेले असतात आणि मग ते काहीच हालचाल करत नाहीत, आणि त्याच्यामुळे पण रिझल्ट खूप स्लो येतात. आणि इन जनरल जर तुम्हाला तुमचं मेटाबॉलिझम हाय ठेवायचं असेल आणि तुमचा वेट लॉस जो आहे तो सस्टेनेबल ठेवायचा असेल, तर अपार्ट फ्रॉम युअर 1 hour वर्कआउट विच यू डू इन अ डे, यू नीड टू हॅव सम स्टेप काउंट थ्रू आउट द डे. म्हणजे साधारण तुम्ही 7K स्टेप्स, 8K स्टेप्स किंवा 10K स्टेप्स, जे काही तुम्हाला सूट होत असेल, तर ऍटलिस्ट तो अपार्ट फ्रॉम युअर 1 hour वर्कआउट, तर जर तुम्ही अराउंड लाईक 7-8K स्टेप्स जरी करत असाल, तर दॅट विल ऑल्सो हेल्प यू टू स्पीड अप युअर वेट लॉस इन जनरल. त्याच्यानंतर हा सगळा पार्ट आला तुमच्या मुवमेंटचा, म्हणजे युअर एक्सरसाइज ॲज वेल ॲज युअर अदर ॲक्टिव्हिटी अपार्ट फ्रॉम युअर एक्सरसाइज. त्याच्यानंतर जो मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो आता सध्याच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये जो खूप इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. तर स्ट्रेस मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, बिकॉज जर तुमचा स्ट्रेस मॅनेज नसेल तर तुम्ही कितीही क्लीन खा, कितीही छान व्यवस्थित एखाद्या न्यूट्रिशनिस्टकडनं डाएट प्लॅन बनवून घ्या, पण तुमचा जर स्ट्रेस जर मॅनेज नसेल तर तो डाएट प्लॅन वर्क करत नाही. कारण की तुमचा जो स्ट्रेस असतो तो डायरेक्टली तो इम्पॅक्ट करतो की तुमचा वेट लॉस कसा होणार आहे, किंवा तुमची जी लाईफस्टाईल कंडिशन असेल, जसं की डायबिटीस असेल और हाय ब्लड प्रेशर असेल, कोणाला कोलेस्ट्रॉल असेल, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तेव्हाच मॅनेज होतात जेव्हा तुम्ही तुमच्या स्ट्रेसवरती पण काम करता. किंवा जेव्हा स्ट्रेस लेवल तुमचा हाय असतो तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये कॉर्टिझॉल हा जो हॉर्मोन आहे तो जास्त प्रमाणात सिक्रीट होतो. जेव्हा कॉर्टिझॉल जास्त सिक्रीट होतं तेव्हा तुमचं डायजेशन जे असतं ते स्लो होतं, आणि मग तुमची स्लीप क्वालिटी पण कमी होते, आणि तुमचे जे हॉर्मोन्स असतात, युजली जे बायकांमध्ये हॉर्मोन्स असतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, तर हे जे दोन्ही हॉर्मोन्स आहेत ते पण इम्बॅलन्स्ड होतात, आणि त्याच्यामुळे मग तुमचा ओव्हरऑल जी हेल्थ आहे ती त्याची क्वालिटी कमी होते. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय इन्क्लूड करू शकतो ते आपण बोलूयात. त्याच्यामध्ये जे तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काही करू शकता जे काही टेक्निक तुमच्यासाठी स्वतःसाठी वर्क होतं. आता काही लोकांसाठी डीप ब्रीदिंग वर्क होतं, काही लोकांना योगा वर्क होतो, किंवा काही लोकांना स्लो वॉक किंवा बाहेर जाऊन नेचरमध्ये वॉक करता येईल काही हाफ ॲन आवर, 45 मिनिट्स. ते पण काही लोकांना मदत करतं टू जस्ट काम डाऊन, टू काम देअर नर्वस सिस्टम. त्यामुळे यू शुड ऑलवेज इन्क्लूड वन ॲक्टिव्हिटी इन युअर रुटीन विच विल हेल्प यू टू रिलॅक्स आणि विच विल हेल्प यू टू रिड्यूस युअर स्ट्रेस. सो दीज आर द 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स जे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केले. वन म्हणजे स्लीप, न्यूट्रिशन, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि मुवमेंट. मुवमेंटमध्ये मग तुमचा एक्सरसाइज प्लस तुमची जी जो बाकीचा स्टेप काउंट आहे, किंवा तुम्ही जितकं चालताय किंवा बाकीची जी ऍक्टिव्हिटी करताय, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा वेन यू वर्क ऑन दीज ऑल 4 पिलर्स ऑफ युअर हेल्थ, तर मग तुम्हाला कुठलाही हेल्थ गोल जो तुमचा आहे अचीव्ह करणं ते खूप इझी जातं. सो
हा जो आता चार इम्पॉर्टंट जे पिलर्स आहेत ते मी एक्सप्लेन केले. आता आपण नेक्स्ट पॉइंटला जाऊया. तो ज्याच्यावरती मोस्टली वेन यू वर्क विथ एनी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट ते तुम्हाला सांगतील. तर देर इज अ डिफरन्स. सो मी किती पॉईंट सांगणार तो म्हणजे की वेन यू वर्क विथ समवन हु इज जस्ट जिम ट्रेनर, तुम्ही जिम ट्रेनर कडनं जेव्हा डाएट घेता तर ते तुमच्या ह्या गोष्टी ऍड्रेस नाही करत की तुमचं डायजेशन कसं आहे किंवा तुमची गट हेल्थ कशी आहे किंवा तुमचे हॉर्मोन्स कसे आहेत आणि तुमचं ब्लड वर्क कसं आहे. ब्लड वर्क म्हणजे तुम्ही जे ब्लड रिपोर्ट्स, जे वेगवेगळे ब्लड टेस्ट आपण करून घेतो ते पण एक डाएट प्लॅन बनवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. तर ते जे ब्लड रिपोर्ट्स आहेत तो एक फक्त तुमचा असा एक क्लिनिकल न्यूट्रिशनिस्टच ते तुमच्या ब्लड वर्क बरोबर काम करू शकतात आणि देन ते तुमचा जो डाएट प्लॅन आहे तो बनवणार. जिम ट्रेनर्स जेव्हा डाएट येतात त्यांना ह्या गोष्टींमध्ये ट्रेन केलेलं नसतं की हाऊ टू रीड युअर ब्लड रिपोर्ट्स आणि ब्लड रिपोर्ट्स मध्ये जे पॅरामीटर्स तुमचे खालीवरती आहे त्याच्यावरती कसं काम करायचं आणि त्याच्यापासून कसा डाएट प्लॅन बनवायचा ह्याच्यासाठी क्लिनिकल न्यूट्रिशनचं जे जे एज्युकेशन आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं. सो आय विल ऑलवेज सजेस्ट एव्हरी वन की जेव्हा तुम्ही कुठल्याही न्यूट्रिशनिस्ट बरोबर काम करणार असाल तर मेक शुअर की त्यांचे एज्युकेशन क्रेडेन्शियल्स काय आहेत, की ते जस्ट जिम ट्रेनर आहेत और त्यांच्याकडे न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सची डिग्री आहे. तर दॅट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. कारण की मोस्टली जेव्हा एक क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला डाएट देतो तर तुमचे जे साईड इफेक्ट्स असतात ते युजली होत नाहीत. आणि मोस्टली ज्या लोकांना ह्याच्याबद्दल फारसं नॉलेज नाहीये तर मग ते तुम्हाला कीटो डाएट देणार किंवा मग असं काहीतरी डाएट की ज्याच्यामध्ये तुमचे कार्ब्स नाही आहेत, लो कार्ब डाएट आहे आणि त्याच्यामुळे मग होतं की खूप साईड इफेक्ट्स होतात खूप लोकांना, की हेअरफॉल होतो किंवा मग क्वालिटी ऑफ त्यांची स्किन कमी म्हणजे खराब होते आणि बाकीचे अजून बरेच काही काही साईड इफेक्ट्स होतात. एनर्जी लेवल लो होतात, मेंटल क्लॅरिटी कमी होते, फोकस कमी होतो. तर या गोष्टी अफेक्ट होतात जर तुम्ही डाएट व्यवस्थित तुमच्या बॉडीला, जे प्रत्येक बॉडी वेगळी असते आणि प्रत्येकाला डाएट वेगळं लागतं. सो न्यूट्रिशन इज व्हेरी सब्जेक्टिव्ह थिंग. त्यामुळे यू हॅव टू ऑलवेज मेक शुअर की तुम्ही डाएट कोणाकडनं घेताय. सो ह्याच्यानंतर मी जो तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक जो सांगत होते तो म्हणजे गट हेल्थ आणि हॉर्मोन्स. तर when you work with anyone as a with like a nutritionist तर तुमची जी गट हेल्थ आहे ती पहिल्यांदा ऍड्रेस केली जाते आणि त्यानुसार नंतर डाएट बनवलं जातं. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही डाएट प्लॅन बनवता त्याच्यामध्ये आपण डिरेक्टली प्रोटीन ऍड करत नाही बिकॉज प्रोटीन टॉलरन्स असतो तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. काही लोकांना प्रोटीन लवकर ते प्रोटीन डायजेस्ट होईल, काही लोकांना ते डायजेस्ट नाही होणार. जर एखाद्याचं डायजेशन वीक असेल आणि त्यांना काही डायजेस्टिव्ह इश्यूज असतील तर फर्स्ट ते डायजेस्टिव्ह इश्यूज ऍड्रेस करणं खूप महत्वाचं असतं. तर पहिल्यांदा एक गट प्रोटोकॉल असतो त्याच्यामध्ये फर्स्ट तुम्ही तुमच्या गट हेल्थवरती काम करता आणि त्याच्यामध्ये ते जे गट हेल्थचे जे सिमटम्स आहेत की काही लोकांना ऍसिडिटी असते, काही लोकांना ब्लोटिंगचा इश्यू असतो और अदर काही असतात काही लाईक प्रॉब्लेम्स आहे कॉन्स्टिपेशन और डायरिया, त्याच्याशी रिलेटेड जे काही गट हेल्थ इश्यूज आहेत त्याच्यावरती फर्स्ट यू वर्क ऑन दीज इश्यूज आणि मग तुम्ही स्लोली स्लोली तुमच्या म्हणजे मील प्लॅनमध्ये प्रोटीन हळूहळू ऍड करू शकता. त्याच्यानंतर गट प्रोटोकॉल झाल्यानंतर जेव्हा एखाद्या पर्सनचा जो प्रोटीन टॉलरन्स आहे तो हळूहळू वाढत जातो आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पण प्रत्येक बॉडीला कुठलं प्रोटीन सूट होतं, कुठल्या फॉर्ममध्ये सूट होतं याच्यामध्ये पण बराच कारण की डिफरन्स आहे की एखाद्या बॉडीला ह्या टाईपमध्ये प्रोटीन सूट होईल किंवा एखाद्या बॉडीला असं प्रोटीन सूट होईल किंवा काही लोकांना प्रोटीन शेक्स जे आता सध्या मार्केटमध्ये प्रोटीन शेक्स मिळतात की आता ती सध्या तरी तोच ट्रेंड आहे की जे प्रोटीन पावडर्स मिळतात ते तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून मग तुम्ही ते प्रोटीन घेणार. तर हा जो प्रोटीन शेकचा जो पार्ट आहे तो काही लोकांना हा प्रोटीन शेक डायजेस्ट होतो पण काही लोकांना त्याचे साईड इफेक्ट्स पण येऊ शकतात.
तर त्याच्यावरती पण आपल्याला डिसाईड करायला की कोणाला हा जर सूट होत नसेल तर त्याचे काय अल्टरनेटिव्ह देऊ शकतो आपण प्रोटीन साठी. और प्रोटीन शेक खरंच गरजेचा आहे का, ह्याच्यामध्ये पण बऱ्याच सध्या डाएट इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रोवर्सीज आहे, पण तो पार्ट टोटली वेगळा आहे. पण ह्याच्यामध्ये पण प्रत्येक इंडिव्हिज्युअल बॉडीला जे जे ज्या फॉर्ममध्ये प्रोटीन सूट होतं तसं प्रोटीन ऍड करावं लागतं. नाहीतर अदरवाईज जर तुम्ही गट हेल्थ इश्यू जो गट हेल्थ इश्यूज असतात ते जर ऍड्रेस न करता एखाद्याला खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन दिलं, की जसं की मोस्टली मी बघितलं की डाएट प्लॅन्समध्ये जे लोक विचार न करता खूप असं लोकांना रॅन्डमली वेगवेगळे प्रोटीन सोर्सेस सजेस्ट करतात की तुम्ही आज एवढी अंडी खा किंवा एवढे एग्स खा किंवा असं पनीर खा किंवा असं टोफू खा मग चिकन खा. याच्यामुळे काय होतं की तुमचे जे गट सिमटम्स असतात लाईक ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन, एखाद्याला समजा जर पोट बिघडायची टेंडन्सी असेल तर ती खूप वाढते आणि मग त्याच्यातनं मग सगळे साईड इफेक्ट्स होतात लाईक फटीग, एन्झायटी, मग काही लोकांना हेअर फॉल, ऍक्नी, इरेग्युलर पिरियड्स युजली विमेनमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट होऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये जे फाउंडेशन ऑफ तुमचं जे गट हेल्थ आहे ते डायजेशन जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही जे जे काही फूड खाल ते व्यवस्थित तुमच्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होईल, डायजेस्ट होईल आणि ऍसिम्युलेट होईल. आणि मग विदाऊट म्हणजे त्याच्यामध्ये बॉडी तुमचा तो तो म्हणजे तो प्रोटीन जस्ट बॉडीमध्ये थ्रू आउट नाही करणार. त्याचं तुम्हाला मसल बिल्डिंगमध्ये जो मॅक्झिमम तुम्हाला यूज पाहिजे प्रोटीनचा तो होणार. सो ह्याच्यामध्ये गट हेल्थ का इम्पॉर्टंट आहे हा त्याच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट हा पार्ट आहे. त्याच्यानंतर जो मोस्टली इम्पॉर्टंट फॅक्टर मी सांगितलं त्याच्यानंतर आला की हॉर्मोन्स. आता हॉर्मोन्स म्हणजे जेव्हा तुम्ही गट हेल्थ ऍड्रेस करता ऑब्व्हियसली तुमचे हॉर्मोन्स आर कनेक्टेड विथ युअर गट हेल्थ. तर तुमचं जेव्हा डायजेशन व्यवस्थित असेल तेव्हा तुमच्या बॉडीचे दुसरे जे फंक्शन्स असतात ते पण आपल्यापणच ऑप्टिमाइज होतात आणि इन जनरल तुमची ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह होते. तर हॉर्मोन्समध्ये पण ह्या गोष्टी पण ऍड्रेस करणं गरजेचं आहे वेन यू वर्क विथ विमेन इन द एज ग्रुप ऑफ 20s असेल, 30s असेल, और 40s असेल, मेनोपॉझल एज ग्रुप असेल, और जर इवन यंग एज ग्रुप असेल जिथे आजकाल मुलींना पीसीओएसचा खूप पण प्रॉब्लेम होतोय की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. ह्या गोष्टी का होतात बिकॉज तुमचे हॉर्मोन जे आहेत ते इम्बॅलन्स झालेत. तुमचा जे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचा जो बॅलन्स आहे तो बिघडला आणि त्याच्यामुळे मोस्टली मुलींना हे जे वेगवेगळे हेल्थ इश्यूज क्रिएट झालेत की वेट गेन असेल और इरेग्युलर पीरियड्स असेल किंवा पेनफुल पीरियड असेल, स्ट्रॉंग पीएमएस सिम्टम्स असतील बिफोर युअर पीरियड्स, और लॉट ऑफ मूड स्विंग्स बिफोर युअर मेन्सेस. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत विच आर रिलेटेड विथ पीसीओएस ह्या पण ऍड्रेस करणं गरजेचं असतं. सो यू हॅव टू वर्क विथ हॉर्मोन्स ऑफ विमेन ॲज वेल वेन यू मेक अ डाएट प्लॅन. आणि त्याच्यासाठी पण वेगवेगळे रेमेडीज असतात और सुपर फूड्स असतात जे डिफरंट इंडिव्हिज्युअल बॉडीला सूट होतात तसे तुम्ही त्या डाएट प्लॅन मध्ये ऍड करता. सो हे सगळं मी मोस्टली हॉर्मोन्स बद्दल सांगितलं. त्याच्यानंतर जो मी तुम्हाला इम्पॉर्टंट पार्ट सांगितलेला तो होता म्हणजे नर्वस सिस्टम रेग्युलेशन. आता नर्वस सिस्टम रेग्युलेशन मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं एक पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असते आणि एक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असतं. तर मोस्टली आजकाल लोक जे कॉन्स्टंटली फाईट अँड फ्लाईट मोडमध्ये राहतात त्याच्यामुळे ॲज आय टोल्ड यू की तुमच्या बॉडीचे जे सगळे सगळे जे फंक्शन्स असतात ते खूप स्लो डाऊन होतात आणि त्याच्यामुळे तुमची ब्लड शुगर स्पाइक्स पण कॉन्स्टंटली होतात. आणि ब्लड शुगर जेव्हा तुमची कॉन्स्टंटली हाय राहते तर जे तुमच्या ब्लडमध्ये ग्लुकोज तसंच राहतं तर त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन होतं फॅटमध्ये. और जर ती ब्लड शुगर जी आहे ती युटिलाइज नाही झाली तर मग आपण त्याला म्हणतो की लोकांना डायबिटीस होतो और प्री डायबिटीस रेंजमध्ये ते जातात किंवा दुसरे लाईफस्टाईल कंडिशन्स होतात. तर त्याच्यामुळे तुम्ही कितीही क्लीन डाएट घेतलं किंवा कितीही एक्सरसाइज केला जर तुम्ही तुमची जर नर्वस सिस्टम व्यवस्थित
म्हणजे रेग्युलेटेड नसेल, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या कंडिशन्स होत राहणार. त्यामुळे आपल्याला कॉन्स्टंटली फ्रॉम फाईट टू फ्लाईट मोड टू रेस्ट आणि डायजेस्ट मोडमध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर त्याच्यावरती तुम्ही काम कसं करणार हा जर पुढचा क्वेश्चन आहे, तर त्याच्यामध्ये डिफरंट मेथड्स आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या मेथड सूट होतात. त्याच्यामध्ये एक असतं म्हणजे ब्रेथ वर्क. त्याच्यामध्ये तुम्ही प्राणायाम करणार किंवा मग योगा करू शकता. डिफरंट ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात. त्याच्यामध्ये तुम्ही योगा टीचरची हेल्प घेऊन तुम्ही ते ब्रीदिंग एक्सरसाइजेस जरी शिकू शकाल, तर ते तुम्हाला ऑब्व्हियसली हेल्प करतं. तर ह्या गोष्टी तुमच्या बॉडीमध्ये जो कॉर्टिझोल हा जो स्ट्रेस हॉर्मोन आहे तो कमी करायला मदत करतात. त्यामुळे जेव्हा तुमचं कॉर्टिझोल कमी होतं तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये ज्या बाकीचे जे फंक्शन आहेत ते पण इम्प्रूव्ह होतात. सो ब्रेथ वर्क इज ऑल्सो इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर डिफरंट ग्राउंडिंग टेक्निक्स असतात, बॉडी स्कॅन मेडिटेशन्स असतात. तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स जर शिकायचे असेल तर ते युट्यूबवरती पण अवेलेबल आहेत, किंवा तुम्ही कुठला क्लास घेऊन किंवा योगा टीचर बरोबर योग निद्रा असतं. सो डिफरंट ह्या सगळ्या गोष्टी पण एका डाएट प्लॅन मध्ये इन्क्लूड केल्या जातात, की तुम्ही तुमच्या नर्वस सिस्टम रेग्युलेशनवरती पण कसं काम कराल. तर त्याचे टेक्निक्स अँड त्याचे टिप्स, की जे म्हणजे प्रत्येक माणसाला जे जे आवडतं वेगवेगळ्या गोष्टी, तर त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. ग्राउंडिंग टेक्निक्समध्ये मग तुम्ही सकाळी काय गवतामध्ये बेअरफूट वॉक करणं, किंवा कनेक्टिंग विथ नेचर आणि जर्नलिंग किंवा स्ट्रेचिंग, हे जे फॉर्म्स आहेत ते तुम्हाला ओव्हरऑल तुम्हाला रिलॅक्स करायला किंवा ग्राउंडिंगला मदत करतात. आणि दिस इज ऑल्सो वन वन इम्पॉर्टंट पार्ट वेन इट कम्स टू युअर हेल्थ. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो म्हणजे सनलाईट एक्सपोजर. आता आपण सध्या जे लोक आपण मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहतो, जिथे बिल्डिंग्स खूप उंच आहेत, आणि लोकांचं इन जनरल जे जे डायरेक्ट सनलाईटचं जे एक्सपोजर आहे ते खूप कमी झालंय. तर याच्यामुळे पण आजकाल खूप सारे जे हेल्थ इश्यूज क्रिएट झालेत, ते पण लॅक ऑफ सनलाईट एक्सपोजरमुळे पण होत आहेत. कारण की आपण जे ह्युमन बिंग्स आहोत, वी आर वायर्ड टू कनेक्ट विथ नेचर. म्हणजे आपली जी बायोलॉजी आहे और आपली जी बॉडी ती अशा पद्धतीने डिझाईन केली की आपण जेव्हा नेचरच्या कनेक्शनमध्ये असू, किंवा आपण मॅक्झिमम जेव्हा सनलाईट घेत असतो दिवसभर, ऍटलीस्ट 15-20 मिनिट्स ऑफ डायरेक्ट सनलाईट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याच्यामध्ये तुमचे विटॅमिन डी लेवल्स. आता खूप साऱ्या लोकांचे आजकाल मी बघते की ब्लड वर्क जेव्हा आपण त्यांचा ब्लड रिपोर्ट्स येतात, त्यांचं विटॅमिन डी आणि B12 कायम कमी असतं. सो विटॅमिन डी जे आहे त्याचं जे सिंथेसिस आहे हे मोस्टली सनलाईटशी रिलेटेड आहे. तर जेव्हा तुमचं सनलाईट एक्सपोजर चांगलं असेल तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये विटॅमिन डीचं जे सिंथेसिस आहे ते व्यवस्थित होणार. त्यामुळे डायरेक्ट सनलाईट मध्ये तुम्ही किती दिवसभर टाइम स्पेंड करता, तर तो पण हा पण पार्ट खूप महत्वाचा आहे. सो हा पार्ट झाला मोस्टली रिलेटेड विथ युअर नर्वस सिस्टम रेग्युलेशन. त्याच्यानंतर आता जो इम्पॉर्टंट नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे बॉडी इमेज हिलिंग आणि फूड सायकोलॉजी. सो बॉडी इमेज हिलिंग ही थोडीशी न्यू कॉन्सेप्ट आहे, जी मोस्टली लोकांना माहिती आहे. काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहित नसेल. तर व्हॉट इज बॉडी इमेज? तर बॉडी इमेज म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडीला इन जनरल कसं व्ह्यू करता. आता एव्हरीबडी हॅज अ डिफरंट बॉडी, आणि तुमचा जो किंवा तुमचं जे वजन आहे किंवा तुमचा जो बॉडी शेप आहे, तर आपले जे परसेप्शन आहेत अबाउट बॉडी टाईप और बॉडी शेप, ते मोस्टली कसे तयार होतात जेव्हा तुम्ही एखादा सोशल मीडिया बघता किंवा तुम्ही टीव्ही बघता. तिथे जे कमर्शियल्स येतात किंवा ऍड्स येतात, तिथे जे मॉडेल्स असतात ते कसे दिसतात. तर मोस्टली आपल्या डोक्यात एक आयडियल बॉडी शेप फिक्स असतो, की अशी बॉडी दिसते म्हणजे तीच हेल्दी बॉडी असते, किंवा असा जो शेप आहे, किंवा मी अशी बारीक असेल तरच मी हेल्दी असेल. हा जो एक कॉन्सेप्ट आता सर्क्युलर, आणि आता तो आजकाल खूप जास्त वाढलाय बिकॉज सगळ्यांना बारीक दिसायचं, किंवा सगळ्यांना एक पर्टिक्युलर बॉडी शेप पाहिजे. आणि लोक युजली बारीक दिसणं ह्याला इज इक्वल टू हेल्दी असणं, असं मोस्टली लोकांचा एक कॉन्सेप्ट असतो. पण हा खूप चुकीचा कॉन्सेप्ट आहे. असं काही नाहीये की तुम्ही खूप बारीक असाल
तुम्ही एका पर्टिक्युलर बॉडी शेपमध्ये असाल तरच तुम्ही हेल्दी आहात, हा खूप रॉंग कॉन्सेप्ट आहे. एखादा माणूस थोडासा हेल्दी असू शकतो, म्हणजे थोडंसं फॅट असू शकतो त्याच्या बॉडीमध्ये, आणि स्टील दॅट पर्सन कॅन बी अ हेल्दी पर्सन. आणि एखादा एखादा व्यक्ती असेल जर तो थोडासा जास्त बारीक असेल तर नॉट नेसेसरी तो हेल्दी असेल. त्याच्या बॉडीमध्ये डिफरंट कंडिशन्स किंवा त्याचे त्याचे ब्लड पॅरामीटर्स करेक्ट नसतील किंवा त्याला वेगवेगळ्या कंडिशन्स असू शकतात, हेल्थ कंडिशन्स असतील. तर आय वुड सजेस्ट हिअर की तुम्ही जेव्हा तुमच्या बॉडीकडे बघता तर ते जे थॉट्स असतात तर ते ऍड्रेस करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये तुमचे जे कॉन्सेप्ट आहेत रिलेटेड टू अ परफेक्ट बॉडी शेप आणि परफेक्ट बॉडी टाईप ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही फोकस न करता हेल्दी इन जनरल फीलिंग हेल्दी फ्रॉम इनसाइड, ह्या गोष्टीवरती जेव्हा तुम्ही फोकस करता तेव्हा तुमची ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह होते. आणि ॲज आय ऑलवेज टेल माय क्लायंट्स की वेट लॉस इज जस्ट अ बाय प्रोडक्ट ऑफ यू फॉलोइंग युअर ओव्हरऑल हेल्थ रुटीन और फॉलोइंग युअर हेल्दी हॅबिट्स. जेव्हा तुम्ही जस्ट वेट लॉस वरती फक्त फोकस करता की मला असं असं दिसायचं आहे किंवा मला एस्थेटिक अपिअरन्स असा पाहिजे, तर युजली असे लोक त्या डाएट प्लॅनना जास्त लॉंग टर्म पर्यंत स्टिक राहू शकत नाहीत. कारण की त्यांचं कॉन्स्टंटली ऑब्सेशन असतं की मला असं दिसायचंय किंवा मला असं व्हायचंय. तर मग असं होतं की तुम्ही थोडंसं ते फॉलो करणार, मग तो रिझल्ट येत नाही, मग ते लोक मधनं सोडून देतात डाएट किंवा ते फॉलो करू शकत नाही. किंवा ते डाएट पण कधी कधी व्यवस्थित नसतं, खूप स्ट्रिक्ट डाएट असतं. ज्यांनी ते ज्यांनी तो डाएट प्लॅन बनवला त्यांनी सगळ्या गोष्टी कन्सिडर केलेल्या नसतात, असं पण असतं. सो हिअर when you work with anyone as a nutritionist, I find it very important की तुम्ही त्यांचे जे थॉट्स आहेत रिलेटेड टू वेट लॉस or in general how they view themselves and they look in the mirror is very important. तर ह्याच्यामध्ये when you work with any client or patient, तर त्याच्यामध्ये अफर्मेशन्स असतात. आता आजकाल अफर्मेशन्स तर मला वाटतं की इवन सायकोलॉजिस्ट पण देतात किंवा डिफरंट जे होलिस्टिक हिलिंग मध्ये आहे ते लोक पण अफर्मेशन्सचा यूज करतात टू वर्क ऑन युअर सबकॉन्शियस माइंड. सो वेन यू वर्क विथ युअर सबकॉन्शियस माइंड, तुमच्या इन जनरल जे तुमचे बिलीफ्स आहेत रिलेटेड टू युअर बॉडी अँड युअर हेल्थ और वेट, ते इम्प्रूव्ह होतात. आणि तुमचं जे वेन यू डिटॅच फ्रॉम द आउटकम ऑफ की मला एवढे एवढे केजीज वेट लॉस करायचं आहे किंवा मला एवढे एवढे केजीज वेट लॉस एवढ्या मंथमध्येच करायचा आहे, हा जो एक एक्स्ट्रीम अप्रोच जो आजकाल चाललाय ना डाएट इंडस्ट्रीमध्ये, तो खूपच वेग आहे किंवा तो त्याला एक तो सस्टेनेबल अप्रोच नाही आहे. कारण की खूप वेळा काय होतं की लोक एखादा डाएट प्लॅन फॉलो करतात आणि त्यांचा वेट लॉस होतो, पण तो जो वेट लॉस असतो तो सस्टेनेबल नसतो. कारण की एक तर त्यांनी तो वेट लॉस काहीतरी खूपच एक्स्ट्रीम डाएट प्लॅन फॉलो करून केलेला असतो जिथे तुमचे कार्ब्स पूर्णपणे एलिमिनेट केले जातात किंवा तुम्ही फक्तच एका टाईपचंच काहीतरी फूड परत परत खाताय. तर असं जेव्हा करून जेव्हा तुम्ही एखादा वेट लॉस करता तेव्हा काय होतं की वेन यू गो बॅक टू युअर नॉर्मल डाएट आफ्टर तुमचा जो काही डाएट प्लॅन आहे तो एंड होतो, तेव्हा ते जे तुम्ही वेट लॉस केलं तो परत ते सगळं वेट गेन होतं. आणि मग त्याचा काही म्हणजे तुम्ही मग कॉन्स्टंटली त्या लूपमध्ये सायकलमध्ये सापडता की तुम्हाला वेट लॉस करायचा आहे, मग तो परत लूज करायचा आहे, मग परत वेट गेन झाले मग परत लूज करायचं आहे. हे युजली का होतं? बिकॉज तुम्ही एक तर जे डाएट फॉलो करताय ते चुकीचं आहे आणि तुमचे जे थॉट्स आहेत रिलेटेड टू युअर बॉडी. सो दॅट इज वाय द बॉडी इमेज हिलिंग आणि फूड सायकोलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे तुम्हाला हेल्प करतात की एखादं फूड जेव्हा तुम्ही विचार करता की त्याला आपण कॉन्स्टंटली हेल्दी अनहेल्दी लेबल करायची गरज नाहीये. कुठलंही फूड हे इन जनरल बाय इट्स नेचर इज नॉट समथिंग हेल्दी और अनहेल्दी. इट्स जस्ट दॅट की तुम्ही त्याला किती प्रमाणात खाता किंवा त्याला मॉडरेशन मध्ये खाताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. की नुसतंच मी ते मध्ये कुठलंही फूड असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा जर पालक खूप जास्त खात असेल तर तोही अनहेल्दी आहे. एखादा माणूस जर चॉकलेट खूप जास्त खात असेल तर ते पण अनहेल्दी आहे. तर आपल्याला कुठल्याही डाएट प्लॅन फॉलो करताना आपण व्यवस्थित बॅलन्स करतोय
आणि एखादी गोष्ट जी तुम्हाला आवडतीये ती पण एका मॉडरेशनमध्ये जेव्हा आपण खातो तेव्हा मग आपल्याला हे सगळे बिंज इटिंगचे जे सायकल होतात, की एखादा माणूस जेव्हा एखादं अन्न परत परत खातो, किंवा एखादा आता तुमच्यासमोर स्वीट्स आले किंवा नमकीन आलं, तर घरामध्ये जे कुकीज येतात, चॉकलेट्स येतात, तर लोक ते कॉन्स्टंटली का खात राहतात? बिकॉज त्यांची जी सायकोलॉजी आहे रिलेटेड विथ दॅट फूड, की हे फूड अनहेल्दी आहे, तर तरी पण त्यांना वाटतं की ओके मी थोडंसं खातो, मग ते ते त्याचा गिल्ट येतो की मी थोडंसं खाल्लं मग मी थोडं अजून खातो. मग हा जो ही जी सायकोलॉजी आहे की त्याचा जो गिल्ट येतो एखाद्या टाईपचं फूड खाल्ल्यानंतर, तो आणि त्याच्यातनं होणारं बिंज इटिंग, सो दीज थिंग्स आर कनेक्टेड. त्यामुळे इन जनरल जेव्हा तुम्ही फूडकडे हेल्दी और अनहेल्दी अशा नजरेत न बघता की ओके मला कुठलंही फूड खायचं तर ते मी मॉडरेशन मध्ये खाणार, जेव्हा ही आपण सायकोलॉजी ठेवतो तर ही जास्त हेल्प करते लॉंग टर्म मध्ये तुमच्या वेट लॉस साठी. तर ओके, तर हा एक पार्ट झाला अबाउट युअर बॉडी इमेज हिलिंग आणि फूड सायकोलॉजी. तर इवन विथ वर्किंग विथ पीपल वेन यू वर्क ऑन दीज थिंग्स, तर हे एक होलिस्टिक अप्रोच होतो वेन इट कम्स टू अ वेट लॉस. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे बिंज इटिंग. तर बिंज इटिंग म्हणजे काय, मोस्ट ऑफ द लोकांचा असं कॉन्सेप्ट आहे की एखादी गोष्ट जर तुम्ही खूप जास्त खात असाल और तुम्हाला ते ओव्हर इटिंग होत असेल और परत परत खात असाल तर इट इज लॅक ऑफ विल पॉवर, पण असं नसतं. इट्स नॉट अ लॅक ऑफ विल पॉवर. तर इट इज मोस्टली तुम्ही जे पॅटर्न्स क्रिएट केलेत की तुम्ही एखादी गोष्ट खूप रेस्ट्रिक्ट करताय. तर काही लोक मी बघते की ते डाएट प्लॅन फॉलो करतात, कुठले तरी रॅन्डम डाएट प्लॅन त्यांना माहित नाहीये किंवा त्यांनी इंटरनेटवरती सर्च केलंय किंवा गुगल केलंय, किंवा मी कोणीतरी आज युट्यूब व्हिडिओ पाठवलेला की मी हेच काहीतरी असं डाएट फॉलो केलं तर वेट लॉस होईल, किंवा मी एकाच प्रकारचं काहीतरी मला कोणीतरी सांगितलंय की मी XYZ जिरा पाणी पिते किंवा हे काहीतरी ऍपल सायडर व्हिनेगर पिते तर त्यांनी वेट लॉस होतो. आणि मग हे लोक काय करतात की त्यांच्या डाएटमध्ये जे इम्पॉर्टंट सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, जसे की प्रोटीन, कार्ब्स, फॅट्स आणि फायबर, या गोष्टी सगळ्या, आणि त्याच्यामध्ये जे आपण व्हरायटी ऑफ डाएट खातो किंवा ज्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी असते, जसं की कार्ब्समध्ये मिलेट्स येतात किंवा कॉम्प्लेक्स कार्ब्स येतात, ब्राऊन राईस येतो, किंवा प्रोटीनमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीनचे टाईप्स आहेत, मग त्याच्यात सत्तू असेल किंवा पनीर असेल, चिकन, फिश, एग्स, वेगवेगळे लेग्युम्स, पल्सेस असतील, डाळ असेल. आणि फायबरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स, कोशिंबीर खातो, किंवा आणि ह्याच्यामध्ये फॅट्समध्ये जसं मी सांगितलं की तूप असेल, तेल आणि नट्स, सीड्स. हे जेव्हा आपण व्हरायटी ऑफ डिफरंट टाईप ऑफ फूड जेव्हा आपण खातो, हे स्किप करून जर एखादा माणूस एकाच टाईपचं काहीतरी परत परत खात असेल किंवा एकाच टाईपच्या फूड ग्रुपवरती फोकस करत असेल, तर युजली काय होतं की हे रेस्ट्रिक्शन होतात आणि मग त्याच्यामुळे त्या माणसाला सतत भूक लागते. आणि मग जर समोर तुमच्यासमोर कुकीज असतील, चॉकलेट असेल, तर मोस्टली लोक त्याच्यामध्ये मग इंडल्ज करतात किंवा मग ते जास्त खातात. सो ह्याच्यामध्ये असं हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एक बॅलन्स्ड इन जनरल डाएट खाल्लं पाहिजे, सो दॅट तुमचं जे हे बिंज इटिंगची जी टेंडन्सी असते ती कमी होते. आणि रेस्ट्रिक्शन त्याचे आपण म्हणतो की जे एक्स्ट्रीम रेस्ट्रिक्शन आहे ते अवॉइड करायला पाहिजे, आणि बॅलन्स्ड मिल खाल्ले पाहिजे. आणि मोस्टली याच्यामध्ये इमोशनल हंगर पण असतो, की युजली की जर तुम्ही त्याच्यासाठीच मी नर्वस सिस्टम रेग्युलेशनचा पार्ट सांगितलेला, की जेव्हा तुम्ही तुमचे इमोशन्स रेग्युलेट करता, तर युजली तुम्ही खरंच केव्हा तुम्हाला भूक लागते किंवा तुम्ही खरंच खरंच युआर फीलिंग हंग्री, और इट इज जस्ट बिकॉज ऑफ युअर लोनली और युअर बोर्ड और युअर स्ट्रेस्ड. तर हे पण मॅटर करतं. जर वेन यू ऍड्रेस युअर इमोशन्स, तेव्हा देन यू एक्झॅक्टली अंडरस्टँड की वेन यू आर हंग्री और इट इज जस्ट बिकॉज की तुम्हाला कुठला तरी स्ट्रेस आला, त्यामुळे तुम्ही यू आर रिचिंग फॉर कुकीज और चॉकलेट्स, और तुम्ही एखादी गोष्ट जी तुम्हाला आवडती ती खूप जास्त प्रमाणात खाताय. तर अशा सिच्युएशन मध्ये वेन यू वर्क विथ युअर इमोशन्स, हा इमोशनल हंगर पण कमी होतो. आणि प्रॅक्टिसिंग माइंडफुल इटिंग हा पण एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, की जेव्हा तुम्ही जेवता ते व्यवस्थित अ, एखाद्या खाली बसून किंवा शांतपणे चावून चावून जेव्हा तुम्ही खाता, तेव्हा त्यातनं जी सटायटी येते, सॅटिस्फॅक्शन येतं, विच इज देन यू अंडरस्टँड युअर हंगर क्यूज मोर बेटर.
जेव्हा तुम्ही व्यवस्थित चावून चावून अन्न खातं, त्याच्यासाठी सांगितलं जातं की एक घास 32 वेळा चावला पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी पूर्वी सांगितल्या जायच्या, तर त्याच्या मागे देर वॉज सम सायकोलॉजी बिहाइंड इट. तर जे बिंज इटिंगचा जो पार्ट आहे तो आपण असा मॅनेज करू शकतो. त्याच्यानंतर आता जी लास्ट गोष्ट मी एक्सप्लेन करणार आहे ते म्हणजे हाऊ यू कॅन एक्झॅक्टली बॅलन्स युअर प्लेट. आता तुमची जी एक प्लेट असते त्यामध्ये आपण असतं इन्क्लुडेड असतं कार्ब्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि फायबर. तर त्याच्यामध्ये ह्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे की जेव्हा तुम्ही मोस्ट ऑफ तुमचे जे कॅलरीज असतात ते जेव्हा कार्ब्समधनं डिराईव्ह होतात, जसं की तुम्ही भाकरी खाता किंवा पोळी खाता किंवा मग मिलेट्सचे टाईप येतात किंवा हे जे कार्ब्स आहेत त्याच्यामधनं आपण मोस्ट ऑफ द आपले कॅलरीज डिराईव्ह करतो. कार्ब्स जे तुमच्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज कार्ब्सचं कन्व्हर्शन ग्लुकोजमध्ये होतं आणि ग्लुकोज जे आहेत ते तुमच्या बॉडीचे मोस्ट ऑफ द फंक्शन्स जे असतात ते ग्लुकोजमुळे होतात. सो कार्ब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि यू शुड नेव्हर स्किप कार्ब्स आणि लो कार्ब्स डाएटवरती पण जायची गरज नसते. इट डिपेंड्स की तुम पर्सन टू पर्सन की कार्ब्सला आपण कसं सायकल करू शकतो, कुठले डिफरंट टाईपचे कार्ब्स खाऊ शकतो. आणि ते का न्यूट्रिशनिस्टला जास्त बेटर समजतं की कुठल्या वेळेला तुम्हाला कुठले कार्ब्स ऍड करायला पाहिजेत आणि कुठली तुमची सध्या लाईफस्टाईल कंडिशन आहे त्यासाठी कुठले कार्ब्स सुटेबल आहेत. आणि आय वुड सजेस्ट की इन जनरल सगळ्यांनी सगळ्या टाईपच्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. असा कुठलाही फूड ग्रुप नाहीये की एखाद्या माणसाने तो कम्प्लिटली एलिमिनेट करायला पाहिजे आणि एकावरती फोकस करायला पाहिजे असं काही नसतं. सो मोस्ट ऑफ युअर ज्या तुमच्या प्लेटमधल्या ज्या कॅलरीज आहेत त्या पहिल्यांदा कार्ब्स मधनं येतात. त्याच्यानंतर प्रोटीन. प्रोटीन मध्ये मग तुमचे डाळ असतील, लेग्युम्स असतील, राजमा आपण म्हणतो जसं छोले किंवा पनीर असेल, चिकपीस, त्याच्यानंतर टोफू असेल किंवा सत्तू असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला प्रोटीन मिळणार. फिश, चिकन, एग्स फॉर नॉन व्हेजिटेरियन पीपल. तर हा पार्ट झाला प्रोटीनचा. त्याच्यानंतर फायबरमध्ये मग तुम्ही कोशिंबिरी करा किंवा मग सॅलेड. आणि काही वेळेला एखाद्याला जर सूट होत नसेल रॉ फायबर्स तर वी सजेस्ट देम की सूप फॉर्म मध्ये किंवा मग ते स्टीम व्हेजिटेबल्स किंवा त्यांना वाफ देऊन जेव्हा ते व्हेजिटेबल्स आपण कुक करून खाऊ शकतो त्या फॉर्म मध्ये पण फायबर चालतात. असं काही नाहीये की प्रत्येकाने रॉ फायबरच खाल्लं पाहिजे किंवा इट डिपेंड्स की प्रत्येकाचं डायजेशन कसं आहे आणि त्यांना ते सूट कसं होतं. आता जे मोस्टली सिनियर सिटीजन्स असतात त्यांचं वय जास्त असतं त्यांना तुम्ही खूप जास्त रॉ फायबर पण देऊ शकत नाही, मोस्टली त्यांचं पोट बिघडतं. आणि अशा केसेसमध्ये मग युजली किंवा इव्हन इव्हन आता सध्या पावसाळा चाललाय किंवा पाऊस जास्त आहे तर आयुर्वेदानुसार आपल्याला कायम सांगितलं जातं की अशा सीझन मध्ये तुम्ही कायम तुमचं अन्न हे शिजवून किंवा जास्त रॉ फूड पण खाल्लं नाही पाहिजे. सो एव्हरी सीझन आणि ह्याच्यामध्ये पण तुमचं डाएट वेगवेगळ्या प्रकारे चेंज होतं. सो हा पार्ट मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये फायबर येतात आणि मग नंतर लास्ट पार्ट येतो जो फॅट, जो स्मॉल पार्ट असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या प्लेटला या चार गोष्टींमध्ये डिवाइड करता की प्रोटीन, कार्ब्स, फॅट्स आणि कार्ब्स, तर ह्या गोष्टी जेव्हा व्यवस्थित बॅलन्स्ड असतात तेव्हा ती एक बॅलन्स प्लेट होते. आणि अकॉर्डिंग टू आयुर्वेदा असं सांगितलं जातं की जे आपले वेगवेगळे टेस्ट आहेत तर ते पण आणि वेगवेगळे जे टेक्स्चर ऑफ फूड आहे ते पण ऍड केलं पाहिजे. तेव्हा ती एक बॅलन्स प्लेट होते. आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या टेक्स्चर्सचं आणि वेगवेगळ्या जे आयुर्वेदानुसार जे 6 टेस्ट सांगितले ते म्हणजे स्वीट, सार, सॉल्टी, बिटर, पंजंट आणि ऍस्ट्रिंजंट. तर तुम्ही हे जे वेगवेगळ्या टेस्टचं जे फूड असतं ते तुमच्या प्लेटमध्ये तुम्ही इन्क्लूड कराल. तर स्वीटमध्ये आता आपण ग्रेन्स असतील किंवा फ्रुट्स असतील किंवा रूट व्हेजिटेबल्स, जसं की बीटरूट असेल किंवा मग अशा जेव्हा गोष्टी किंवा आपण थोडासा साखरंबा खातो किंवा मुराब्बा खातो किंवा मग उन्हाळ्यामध्ये तर त्याचा पण स्वीट एक टेस्ट असतो तर तो येतो. त्याच्यानंतर डेट चटणी असते म्हणजे खजुराची चटणी. त्याच्यानंतर सार टेस्ट येते. सार टेस्ट मध्ये मग तुमचं दही असेल किंवा लिंबू असेल किंवा फर्मेंटेड फूड्स असतात ते येतात.
सॉल्टीमध्ये येतात लोणची किंवा पिकल्स, सी सॉल्ट, रॉक सॉल्ट, या गोष्टी सॉल्टीमध्ये येतात. त्याच्यानंतर बिटरमध्ये येतं कारलं किंवा लिफी व्हेजिटेबल्स, मेथी, ह्या गोष्टी बिटरमध्ये येतात. पंजंटमध्ये येतं जिंजर, गार्लिक, ब्लॅक पेपर, स्पायसेस, हे पंजंटमध्ये येतात. ॲस्ट्रिंजंटमध्ये पॉमग्रेनेट, ग्रीन टी, लेग्युम्स. तर हे जे सगळे आपण जेव्हा वेगवेगळे प्रकारचे सहा रस आपण आयुर्वेदानुसार जे म्हणतो ते इन्क्लूड केले, आणि वेगवेगळे जे टेक्स्चर्स असतात, जसं की रॉ टेक्स्चर असेल किंवा मग कुक फूड असेल ते टेक्स्चर असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्चर्स आणि रस जेव्हा आपण तुम्ही इन्क्लूड करून जेव्हा ते तुम्ही फूड खाता, तर आयुर्वेदा कायम फूडला कार्ब्स, प्रोटीन, फॅट्स असं नाही बघत. ही खूपच वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे की फूडकडे फक्त कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि फायबर अशा ह्यांनी बघणं. आणि आयुर्वेदानुसार फूडकडे बघण्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो टोटली डिफरंट आहे. तर आपण जेव्हा ह्या गोष्टी कन्सिडर करून जेव्हा आपण एक बॅलन्स्ड आहार घेतो किंवा डाएट घेतो, तर विच इज न्यूट्रिशनली बॅलन्स्ड डाएट, आणि इट हेल्प्स यू इन वेट लॉस और अचिव्हिंग एनी ऑफ युअर हेल्थ गोल. तर या दॅट इज इट. आणि मला जे आज जे पूर्ण इन्क्लूड करायचं होतं ते मी सगळं इन्क्लूड केलंय आज. आणि जर कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकाल. थँक्यू. हॅलो. हॅलो मॅम. हॅलो. हॅलो. हां, कॅन यू हिअर मी? या आय कॅन हिअर यू. हां, माझं नाव दीपाली अभ्यंकर. अ, ओके. अ, माझं एक छोटासा बिझनेस आहे. त्याच्यासाठी माझे एक्झिबिशन चालू असतात आउट ऑफ पुणे, लाईक बॉम्बे. सो टोटल डे इज अ हेक्टिक डे. 10 ते 9 एक्झिबिशन चालू असतात. ओके. सो त्या केस काय होतं की एक्झिबिशनला तुम्हाला माहिती आहे ते उठबस खूप होते. खायला वेळ कमी मिळतो. कधी कधी खायची प्लेट आम्ही हातात घेतो, समोर लोक येतात, मग ते ठेवून द्यायला लागते. राईट. सो वी कारण 3च दिवसाचं एक्झिबिशन असतं, सो वी हॅव टू ऍड्रेस द कस्टमर्स. सो इन दॅट केस हाऊ टू मेंटेन, म्हणजे खाणं पण झालं पाहिजे आणि तुमचं न्यूट्रिशन गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगताय की तुमचं जे मोस्टली काम असतं ते तुमचे एक्झिबिशन्स असतात आणि तिथे तुम्हाला म्हणजे गडबडीत जेवायला लागतं, राईट? बरोबर आहे? हेच एक्सप्लेन केलं. हॅलो. हो 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 हो, मी म्यूट केलं होतं. हा. राईट, राईट. हम्म. तर त्याच्यामध्ये हम्म. तुम्ही कसं डाएट बॅलन्स केलं पाहिजे असं तुमचा क्वेश्चन आहे. तर जर तुमचं काम तसं असेल तर आय वुड सजेस्ट की तुम्ही घरातनं जाताना तुमचा जर डबा घेऊन गेलात आणि त्या डब्यामध्ये तुम्ही मला माहिती सकाळी उठून या सगळ्या गोष्टी करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. पण जर तुम्ही तुमच्या डब्यामध्ये घेऊन जाताना जर व्यवस्थित पोळी, भाजी, कोशिंबीर किंवा ताक आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही घेऊन गेलात, आणि त्याच्याबरोबर एखादा छोटा स्नॅक्सचा पण, जेव्हा काही काही लोकांना 4 वाजता किंवा 5 वाजता थोडी भूक लागते, तर तेव्हा पण काय होतं की युजली आपण काहीतरी बाहेर खातो किंवा त्यांनी पण मग अननेसेसरी बाहेरचं खाल्लं जातं आणि दॅट ऑल्सो कॅन कॉज वेट गेन. तर अशा वेळेला तुम्ही जर हे जे छोटे छोटे डबे जर पॅक करून तुमच्या दिवसभरासाठी घेऊन गेलात आणि मग ते जर तुम्ही खाल्लेत तिथे, तर ते जास्त हेल्प करेल तुम्हाला इन जनरल तुमची हेल्थ मेंटेन करायला. आणि मग अशा वेळेला मग तुम्ही मोस्टली मग तिथे जे अवेलेबल असेल ते खाण्यापेक्षा तुम्ही जर घरी बनवून गेलेलं घेतलेलं कायम जर खाल्लं तर ते जास्त हेल्प करतं. तर मोस्टली तरी ह्या तुमच्या प्रोफेशनसाठी किंवा तुमचे जे वर्क कमिटमेंट आहे आता, तर त्याच्यासाठी हे हेल्प करेल. फक्त आता काय आहे, आता मी राहते पुण्यात, इथे ओके. कोथरूडमध्ये. हम्म. एक्झिबिशनला राहते मुंबईला. हम्म. सो त्याला म्हणजे बरोबर आहे पोळी भाजी वगैरे, पण तिथे हे नाही शक्य होत. अच्छा. म्हणून मी ऑप्शन विचारते, असं झालेलं आहे. अच्छा. हे तिथे ते असं काय कॅरी करता येईल की जे खाता पण येईल, आणि हे सगळं तर रोज नाही मिळू शकत, किंवा काय करता येईल त्या मला केसमध्ये? रोज म्हणजे तुम्ही घरातला डबा किंवा घरात जे बनवलेलं आहे ते बनवून घेऊन जाणं शक्य नाहीये का? हा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक तिथे वेळेला. अवेलेबल आहे तेच खावं लागतं? हा, करेक्ट. तर मग बाहेर. त्याच्या ग्रिल्ड सँडविच खाल्ली जातात, हम्म. किंवा मग बीफ
वर तवा पुलाव म्हणजे पुलावचे म्हणजे राईस, कारण काय तिथे पोळी आणि भाजी असं खाली बसून खाणं वगैरे हे वेळ होत नाही, किंवा तिथे जागाही नसते बरेचदा तशी की जिथे राईट, आपण छान बसून खाऊ शकतो. राईट, मग राईट. तिथे चमकन म्हणजे जे ड्रेस पण खराब होणार नाही, कारण बिहार थोडेसे आपण गेटअप पण व्यवस्थित असतो ना आपला, मग त्या राईट. केसमध्ये पटकन पण संपलं पाहिजे, पोट पण भरलं पाहिजे अशा ह्याने. करेक्ट. तर बाहेर युजली आता तुमचं जर हे कॉन्स्टंटली एक्झिबिशन होत असतील आणि तुम्हाला कायम बाहेर खावं लागत असेल तर आय वुड डेफिनेटली सजेस्ट यू की तुम्ही घरनं करून घेऊन जा. तर हे जर समजा एक्झिबिशन कधीतरी असतील तर मग ठीक आहे की एखाद दुसऱ्या वेळेला बाहेर खाल्लं गेलं. पण ह्याच्यासाठी असा सबस्टिट्यूट काही नाहीये की ठीक आहे जर एखाद्याला बाहेर खायचं असेल आणि तो एखादा वेट लॉस प्लॅनवरती असेल आणि त्याला खरंच हेल्दी ऑप्शन चूज करायचा आहे तर वी सजेस्ट देम की साऊथ इंडियन फूड हे सगळ्यात बेस्ट असतं. तर तुम्ही डोसा, इडली किंवा ढोकळा किंवा या ज्या गोष्टी तुम्ही जेव्हा बाहेर गेल्यावरती खा की त्याच्यामध्ये पण आजकाल असं आहे की आता पुण्यामध्ये पण किंवा बरेच असे ऑप्शन्स आलेत की हेल्दी आउटलेट्स आहेत की जिथे थोड्या बेटर काही गोष्टी मिळतात किंवा तुम्ही ते ऑर्डर करून खाऊ शकाल. त्यातल्या त्यात जर तुम्हाला बाहेर खायचंय तर हेच ऑप्शन आहेत. पण इफ यू वॉन्ट टू डू अ डाएट प्लॅन विच इज सस्टेनेबल आणि तुम्हाला जर हेल्दी फूड चॉईसेस करायचे तर एनी टाइम आय वुड सजेस्ट की घरून घेऊन गेलेल्या अन्नाला दुसरा काही सबस्टिट्यूट नाहीये बाहेर. तुम्ही खाऊ बाहेर खायचंच असेल तर तुम्हाला मग हे 3-4 ऑप्शन्स आहेत की त्यातल्या त्यात तुम्ही हेल्दी ऑप्शन्स चूज करू शकता की पण ते ऑप्शन्स पण तिथे अवेलेबल असतीलच असं नाही की जसं तुम्हाला खायचंय की इडली डोसा असेल और थालीपीठ असेल और सँडविचेस पण खाऊ शकता पण अगेन त्याच्यामध्ये पण परत ब्रेड मैदा ह्या गोष्टी परत येतात त्यामुळे कधीतरी खायला ठीक आहे पण जर हे कॉन्स्टंटली होत असेल तर आय वुड सजेस्ट की मग त्यातल्या त्यात जर तुम्हाला हे ऑप्शन्स अवेलेबल असतील तर ते तुम्ही चूज करा. आणि आय विल ट्राय. पटकन करून घेऊन जाण्यासाठी पण काही काही रेसिपीज असतात त्याच्यावरती मग तुम्हाला रिसर्च करावं लागेल थोडा इंटरनेटवरती किंवा मग युट्यूबवरती की कुठल्या रेसिपीज जर तुम्ही सकाळी उठून तुम्हाला लवकर जर डबा बनवायचा असेल आणि तुम्हाला जर असे काही रेसिपीज पाहिजे असतील की जे तुम्ही क्विकली बनवू शकता तुमच्या किचनमध्ये अवेलेबल इन्ग्रेडियंट्स तर ते पण तुम्ही इन्क्लूड करू शकता तुमच्या डाएटमध्ये. तर त्यांनी पण तुम्हाला मग त्याचं तुम्हाला प्रेशर येणार नाही की मला हेच म्हणजे सगळं व्यवस्थित पोळी भाजी करावं लागतंय किंवा अजून हेल्दी काहीतरी बनवावं लागतंय. तर त्याच्यासाठी मल्टिपल ऑप्शन्स असतात. तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघा की असे काही हेल्दी रेसिपीज आहेत जे तुम्हाला आवडतील आणि तुम्ही ते पटकन सकाळी घेऊन जाताना डब्बा घेऊन जाताना ते तुमच्या बरोबर घेऊन जाऊ शकाल. किंवा ओके. तुम्ही स्नॅक्ससाठी पण एक 3-4 डबे ठेवले की ड्रायफ्रुट्स असेल किंवा मखाना असेल किंवा मग फुटाणे असेल अशा ज्या गोष्टी आहेत त्या जरी ठेवल्या ना तरी त्याच्यामुळे पण तुमचं जे कॉन्स्टंट वेगवेगळ्या स्नॅक खायची जी इच्छा होते ना ती पण कमी होते. ओके. किंवा असते हे ओके. तुम्ही ठेवू शकता किंवा पटकन तुम्हाला सकाळी जर थालीपीठ वगैरे करता येत असेल तर तो पण एक बेटर ऑप्शन आहे. जर बाहेर जाऊन सँडविच खायचं असतील तर हा जास्त बेटर ऑप्शन आहे हेल्दी ऑप्शन. किंवा मग येस, येस. असेल, धिरडं पण बनवू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची धिरडी बनवता येतात. राईट. ओके. ओके. थँक येस, थँक यू सो मच. या गॉड ब्लेस यू. हाय डॉक्टर. हाय. ॲक्च्युली मला असं एक क्वेश्चन करायचं आहे की एक तर तुम्ही मेटाबॉलिझम चांगला करण्यासाठी हे सांगितलं की दर तासाभराने तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी करत राहा. राईट. पण अपार्ट फ्रॉम दॅट इज देअर एनिथिंग इन द फूड, म्हणजे मला असं विचारायचं आहे की आपण खाण्यामधनं अशा काही गोष्टी घेऊ शकतो का की विच विल हेल्प अस टू बूस्ट अवर मेटाबॉलिझम, लाईक आय एम नाव 40+, मेटाबॉलिझम इज गोइंग डाऊन, सो तो मी राईट. कसा माझा इम्प्रूव्ह करू शकते जेणेकरून इट विल हेल्प मी टू रिड्यूस माय वेट. ओके. ओके. ऑल राईट. सो मेटाबॉलिझम इज अ कॉन्सेप्ट की ज्याच्यामध्ये मेटाबॉलिझम जे असं इट्स नॉट ओनली रिलेटेड विथ फूड. फूड इज जस्ट वन पार्ट ऑफ द हाऊ यू कॅन मेंटेन अ गुड मेटाबॉलिझम. फूड बरोबर तुमची जी लाईफस्टाईल आहे की हाऊ मच यू मूव थ्रू आउट द डे आणि तुम्ही बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज करतात ऑब्व्हियसली फूड इज अ वन पार्ट पण फूडमध्ये पण हा जो एक सध्या जो
कॉन्सेप्ट ट्रेंडिंग आहे ना की तुम्ही या प्रकारचे हे 5 सुपर फूड खा सो तुमचा मेटाबॉलिझम हाय होईल. तर ऍक्च्युली ऑनेस्टली जर मी तुम्हाला जर आय हॅव टू टेल यू, असं नसतं काही की तुम्ही ह्या 4 प्रकारचे सुपर फूड्स खाल्ले तर तुमचं सडनली मेटाबॉलिझम हाय होईल अँड इट विल हेल्प यू इन वेट लॉस. तर इट इज नॉट जस्ट वन सुपर फूड, पण तुम्ही ओव्हरऑल जे तुमच्या डाएटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ऍड करताय की तुम्ही फक्त एकच टाईपचं अन्न खात नाहीये, जसं की तुम्ही फक्त काय म्हणतात डाळ आणि भात खाताय आणि मग तुमच्या डाएटमध्ये बाकीच्या गोष्टी पण ऍडेड नाहीये, जसं की फायबर असेल और कोशिंबीर कोशिंबीर आपण त्याला म्हणतो, किंवा सॅलड असेल, किंवा मग तुम्ही दही घेता, मग ते दही मग ते तुम्ही ताकातनं घेत असाल किंवा अजून कुठल्या फॉर्म मध्ये घेत असाल, मग तुम्ही त्याच्यात थोडंसं आपण भातावरती तूप पण घालतो राईट. आणि म्हणजे तुमची जेव्हा ही बॅलन्स प्लेट असते ती ओव्हरऑल तुमचं जे मेटाबॉलिझम आहे ते बॅलन्स करायला मदत करते. कारण की जेव्हा तुमचे जे ब्लड शुगर स्पाइक्स असतात जे तुम्ही खाल्ल्यानंतर येतात ते स्टेडी कसे राहतात जेव्हा तुमच्या फूडमध्ये कार्ब्स, प्रोटीन, फॅट्स आणि फायबर्स हे बॅलन्स्ड असतात. तर मेटाबॉलिझम हाय करण्यासाठी असं एक काही स्पेसिफिक फूड्स नाही आहेत की ते सडनली तुमचं मेटाबॉलिझम मेंटेन करतील. तर इन जनरल जर तुमचं ओव्हरऑल डाएट आहे आणि तुमची जी ओव्हरऑल लाईफस्टाईल आहे ती तुम्हाला तुमचं मेटाबॉलिझम मेंटेन करायला मदत करते. तर काही काही गोष्टींमध्ये काही काही पेशंट्सना, क्लायंट्सना वी सजेस्ट ऍपल सायडर व्हिनेगर वगैरे, पण हे खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे कारण की एखाद्याच्या बॉडीला ते सूट होतं, एखाद्याच्या बॉडीला ते सूट नाही होत. त्यामुळे असं मी इथे बसून जर मी विदाऊट अंडरस्टँडिंग तुमची डिटेल केस हिस्ट्री, तुमचे सिम्टम्स आणि तुमचे ब्लड रिपोर्ट्स जर न बघता मी तुम्हाला कुठलंही रॅन्डम सुपरफूड सजेस्ट करते की तुम्ही हे खायला लागा, तर ते खूप वेग होईल बिकॉज त्याच्यामुळे काही लोकांना साईड इफेक्ट्स पण येऊ शकतात. तर आय वुड सजेस्ट की तुम्ही ह्या गोष्टींची जर काळजी घेतली, तुमचं ओव्हरऑल डाएट आणि तुमची मुवमेंट थ्रू आउट द डे, तर ते तुम्हाला तुमचा मेटाबॉलिझम मेंटेन करायला मदत करते. ओके, थँक्यू. अंडरस्टूड. आणि आणखीन एक इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं क्लिनिक कुठे आहे आणि हाऊ कॅन आय कॅन और वी कॅन अप्रोच टू यू. राईट. तर मी आता सध्या पिंपळे सौदागरला एका क्लिनिकला अटॅच्ड आहे. तर आय डोंट नो की तुम्ही कुठे राहता आता. भुसारी कॉलनी. अच्छा. पिंपळे सौदागर तसं मला वाटतं इथून मला पण बावधनला 45 मिनिट्स लागतात, तर मला वाटतं तुमच्यासाठी पण मला वाटतं 1 आवर तेवढाच होईल. तिथेही मी स्वतःचे माझे पर्सनल कन्सल्टेशन्स पण घेते, मी ऑनलाईन पण कन्सल्टेशन्स घेते ऍज वेल एज मी क्लिनिकमध्ये पण घेते. इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला तिथे येऊन जर मला भेटायचं असेल तर तुम्ही तिथे येऊ शकता, और तुम्हाला जर ऑनलाईन कन्सल्टेशन म्हणजे पाहिजे असेल तर मी म्हणजे ह्या ग्रुपमध्ये माझा गुगल फॉर्म आणि बाकीचे डिटेल्स फॉरवर्ड करून ठेवेन. जर तुम्हाला त्याच्यासाठी मला अप्रोच करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मोहिनीताईंना पाठवून ठेवाल तुम्ही. हो हो, नक्की नक्की मी पाठवते ग्रुपवरती. अजून कोणाला काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत डॉक्टर ईशांना?